लोह्यातील ज्येष्ठ नागरिक संघ हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असते आणि त्यांनी आता एक उपक्रम सुरू केला की थंडी जरी असली तरी देवाचं दर्शन घेण्यासाठी हे निघालेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने गोरबाण साहेब, ढगे साहेब, अवधूतवार साहेब, कौटिकवार साहेब, गायकवाड साहेब आदी हे सर्व ज्येष्ठ नागरिक लोह्यापासून तुळजापूरपर्यंत 8 दिवसाचा प्रवास करत आहेत। सर्व लोह्यातील सर्व नागरिक आणि यांच्या वतीनं या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुखाचा व्हावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। या संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मी 2 शब्द व्यक्त करतो। ही जी संघटना आहे आज 13 वर्षापासून 2013 पासून आपल्या लोह्यामध्ये कार्यरत आहे। या संघटनेचे 4,500 सभासद आहेत, 15 माणसाची कार्यकारिणी आहे आणि 50 माणसाची आजीव सभासद आहेत। या कार्यकारिणीचे उपक्रम आतापर्यंत 12 वर्षामध्ये चष्मे वाटप झालेले आहेत, आरोग्य शिबिर झालेले आहेत, अशा प्रकारचे कार्यक्रम लोह्यामध्ये साजरे झाले। तेव्हा आता ही पहिली आमची ही देवदर्शनाची ट्रिप निघत आहे। याच्यामध्ये विशेष करून आमचे संघेवार अण्णांनी या सर्वांचं स्वागत केलेलं आहे, पुष्पहार घातले आहेत, दस्त्या घातलेल्या आहेत आणि परत आल्यानंतर त्यांचं मिष्टान्नाचं जेवणसुद्धा आमच्या या संघटनेच्या लोकांना आहे। अशा प्रकारचा हा उपक्रम लोह्यामध्ये चालू असताना फार चांगल्या प्रकारचा पायंडा या ठिकाणी पडलेला आहे। मित्र, तेव्हा आपण सर्वजण या ज्येष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठानसाठी सहकार्य द्यावं आणि आपण या मोलाच्या याच्यामध्ये आपण आमच्या या सगळ्या लोकांचं स्वागत करावं, जेणेकरून ही संघटना जी आहे ही संघटना या ठिकाणी आपल्या सर्वांचे स्वागत करते, धन्यवाद देते आणि आमचे तिडके सर या ठिकाणी आले, त्यांच्याबद्दल त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो मी। आणि इथून पुढचा प्रवास आमचा आता या पहिल्या कमानीपर्यंत आम्ही पायी जाऊ, गाडी पाठीमागे येईल आणि त्याच्यानंतर आमचा प्रवास सुरू होईल। यासाठी विशेषतः आमचे मारुती गुरु आहेत, आमचे तिरुपती गोरबाण पाटील आहेत आणि त्यांना पाठवणारे सगळी मंडळी आहेत। या सर्वांनी आम्हाला सर्व सहकार्य केलं आहे, तेव्हा आपल्या सर्वांचे धन्यवाद देऊन, संघटनांचे धन्यवाद देऊन गजाननराव दांगटे या साहेबांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। अशा प्रकारचा हा उपक्रम राबवत असताना फार खुशीची गोष्ट आहे आणि मनमुराद आनंद घेण्यासाठी आमची ज्येष्ठ नागरिक संघटनेची माणसं आज 10 दिवसाच्या 9 दिवसाच्या प्रवासासाठी या ठिकाणी निघत आहेत। तेव्हा आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्या पाठीशी राहावा आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटना तुळजापूर असेल, लातूर असेल, वेळोवेळी ज्या ठिकाणी आमची संघटना आहे त्या ठिकाणी आमचं स्वागत होणार आहे। तशा प्रकारची तरतूद आमच्या संघेवार साहेबांनी पुढच्या माणसाला केलेली आहे। तेव्हा धन्यवाद संघेवार साहेबांचे पुनश्च एकदा धन्यवाद। यात्रा 8 दिवस चालणार आहे। बरेचसे धार्मिक स्थळ आहेत त्याच्यामध्ये। प्रवासात तुम्हाला सोयीस्कर सोलारची बॅटरी आहे, चार्ज करायची गरज नाही, उन्हावर चार्ज गावाला 8 दिवसाचा प्रवास करून राहुल लेखच्या वतीने आम्हाला सोलारची बॅटरी दिलेली आहे। तेव्हा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आमचे चव्हाण साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना स्वागत आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेला आमचे राहुल बिडवे आलेत आणि आमचे सगळे भाजेवाले, आमचे सगळे मित्र परिवार, कुटुंबातील माणसं या सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानून आम्ही आता या पहिल्या कमानीपर्यंत आम्ही चालत जाणार आहोत आणि त्या ठिकाणी प्रवास आमचा पुढचा चालू राहील। धन्यवाद। जय हिंद। दांगटे साहेबांचे विशेष सहकार्य आहे, तेव्हा त्यांचे पुनश्च एकदा धन्यवाद।